नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:09 आणि यमगंड काळ सकाळी 9:25 ते 10:58 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे मीन राशीत असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभस्थानी असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. तुमच्यातला आत्मविश्वास, ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उपयुक्त असणार आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ किंवा तत्संबंधी काही चांगल्या संधी मिळू शकते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फक्त तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अतिरिक्त खर्च जास्त प्रमाणात होण्याची शक्यता राहील. याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे तुम्ही त्यात बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडीशी दमछाक होऊ शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे करण्याकडे कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसते. मात्र जास्त धावपळ केल्यामुळे थोडीशी थकावट जाणवू शकेल. याकडे लक्ष द्या. अर्थात संध्याकाळ नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुमच्यामधला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकते. तुमची अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा अंतर्दृष्टी येऊ शकेल. तुमच्या अंदाज बरोबर ठरू शकतील. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि दशम स्थानात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि व्ययस्थानात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
तुमची जी काही महत्त्वपूर्ण दिवसभराची कामं असतील, ती संध्याकाळच्या आधी पूर्ण करून घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. काही चांगले उत्तम लाभसुद्धा आजच्या दिवशी संभवतात. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त अशा असतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली थोडीशी धावपळ आजच्या दिवशी होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा होईल. सहकर्मींकडून चांगली मदत लाभू शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे अडकलेली कामं तुम्ही जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना किंवा मार्गी लागताना दिसते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी, नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. आज घेतलेले निर्णय अचूक ठरू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्यातली ऊर्जा, कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतर अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. तुमच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वास हा चांगला दिसून येईल. कारण कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस संध्याकाळनंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती विनासायास पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तत्संबंधी काही त्रास डोकं वर करू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आणि पंचमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण शुभफलदायी काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतरचा कालावधी हा अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. आणि चतुर्थात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आणि षष्ठात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग सुद्धा करणार आहे. दिवसभरातली जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळच्या आधी हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील आणि तुमच्यातला उत्साहसुद्धा दांडगा दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीत मात्र महत्त्वपूर्ण कामे हाती घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातल्या बुध, शुक्र, नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगला वेळ तुम्ही त्यांच्याबरोबर व्यतीत करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या बुध, शुक्र, नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्यामध्ये ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आज तुमची निर्णय क्षमतासुद्धा चांगली दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेसे वादविवाद होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. काही चांगले लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 4:30 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आणि तुमच्याच राशीतल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भातले विचारसुद्धा तुमच्या मनात डोकवतील. काही चांगले छोटे मोठे लाभ मिळू शकतील.
संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण थांबलेली कामं तुम्ही हाती घेऊ शकता, ती पूर्ण होताना दिसते. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. तुमचं फिरणं, ट्रॅव्हलिंग थोडं जास्त होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.